नमस्कार. तर आपण आज चाललोय वाईला. आज आपल्या गावची जत्रा आहे. नमस्कार. तर आपण आज चाललोय वाईला. आज आपल्या गावची जत्रा आहे. तर आता वाजलेत लगभग 4 वाजलेत आणि आता आपण चाललोय वाईला. अचानक प्लॅन ठरला, कॅमेरा वगैरे नाही लावला हेल्मेटला, असंच चाललो. आता मोबाईलने आपण ब्लॉगिंग करूयात. तर चला आज बघत राहा गबरूज लाईफ आणि तुम्हाला दाखवतो आपल्या गावची जत्रा. बगाड पण असतं ते पण दाखवतो. आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा. पहिले बघू, पेट्रोल टाकूयात आणि मग हवा वगैरे चेक करू आणि मग आपण जाऊया. गाडी एकदम ओके, वॉश नाही केली त्यामुळे ठीक आहे. तरी पण तशी गाडी आपली खराब होणारच आहे. तर जाऊ पुढं. मस्त जरा इथं बघूयात, खूप भारी वाटतं. नेक्स्ट टाईम आज आपण ही बोटिंग करूयात. असलं भारी वाटतं. असं क्लायमेट झालं आहे, थंड थंड आहे. तर माझा मामा आणि दादा असं फायनली आपल्या गावचा रस्ता इथून स्टार्ट होईल. इथं साईडला हायवे आहे आणि हा आपल्या गावचा रस्ता. चला आपण जाऊ गावाला. तर भावांना आता आपण चाललोय वाईला. सुशांत दादा आणि दुसरा दादा आलाय आणि थोडीशी भाजी वगैरे पण घ्यायची. तर आपण काकांच्या गाडीमधून चाललोय. कल्पेश गाडी चालवतोय, अथर्व आणि मी पाठी बसलोय आणि काका साईडलाच बसले. हां, तर चला आपण सुशांत दादाला घ्यायला जाऊ. तो आलाय तर अजून मजा करू. चला. दर टायमाला महाबळेश्वरला चहा पितो ना, तर ह्या टायमाला आता इथं सेकंड फ्रँचायझी आहे, तिथं आपण चहा पिणार आहे. पिलात का चहा कशी आहे? एकदम मस्त मस्त. आता तर चहा कशी आहे? हा डायरेक्ट भारी बोलतोय. ज्या दादाला घ्यायला आलं त्या दादाला आपण सांगितलंय एका हॉटेलला यायला, पण आम्ही त्याच्या सगळे पाठी त्याने हात चाललाय फोडो बघा. जे आम्ही त्याला दाखवलं ना तो का फोटोच आहे. बारीक झालाय, एकटाच चालला. परत फोन लावाल आपल्याला. त्याला धप्पा देऊयात. कसा आहेस दादा? व्हिडिओ मस्त आहे. हा मस्त आहेस ना. कसा झाला प्रवास? काय चालू आहे? काय काहीतरी झालं. हा प्रवास मस्त झाला ना. चला आपण मस्त इथं भेळ खाऊ आणि मग जाऊया घरी परत. चलो. ही मधली फेमस भेळ घेतली, मटकी भेळ. हे चला परत रिव्ह्यू द्या. भेळ कशी आहे काका? भेळ कशी आहे? सुशांतला भेळ कशी? मस्त. तू नाही दिला. चला खाऊया आपण डायरेक्ट आलो आहे मंदिरात. आता पहिले दर्शन घेऊ आणि मग तुम्हाला दाखवतो आमचं गावचं मंदिर. आणि बगाड लावलं असेल तर तुम्हाला तेही दाखवतो. चला. स्टॉल पण दाखव. कोणता स्टॉल? चायनीज चायनीज स्टॉल. आणि अशी मस्त आहे की जत्रा भरली. इकडं पाळणे वगैरे लावलेत. हो चाललं. काय बोलायचं तुला? का नको मेन्स. हा
हे आला 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 हा बादशाह इथला इथला बादशाह हा इथला बादशाह आहे. त्याला पोलादपुरात येऊ त्याला दाखवतो मग. लाईट तर भावांनो फायनली आपण मंदिराच्या इथं आलो. बघा हे बघाड आपलं इथं मेन असतं. ते सकाळी झालं ते तुम्हाला दिसेलच व्हिडिओमध्ये दाखवतो तुम्हाला. आणि असं सुंदर असं काल भरणात असं मंदिर आपलं जागृत देवाचं. नाथ साहेबाच्या नावानं चांगलं. दादा नाही आला. चाल लावलाय मस्त कडक कडक. तू काय फक्त दिसत नाही तुझे. श्री किरणशंकर हिरवे सातारा यांच्याकडून 501 रुपये दिले आहे. धन्यवाद. धन्यवाद. आमच्या गावचा छोटासा पाळणा. आणि हे बघा ते काय बोलतात ना बैल काहीतरी नाव आहे. आमच्या घरातला सगळ्यात छोटा पोरगा. परत एकदा इकडे बघून वाजव. इकडे बघून वाजव. सगळ्यात घरातला छोटा पोरगा. रात्रीचे 12:30 वाजलेत आणि आपण चाललो आहे छबिना बघायला. आणि बाकीचे सगळे लोक झोपलेत. पण आता छबिना सुरू झाला आहे. तर आता गावात आलो आहे. तर छबिना नाही बघितला असं होणारच नाही. तर आपण चाललो आहे छबिना बघायला. माझ्यासोबत अथर्व आणि मी चाललो. बाकी सगळे झोपले. चला.
मंदिरात आणि मग मंदिरातून डायरेक्ट आपण निघणार कोल्हापूर. चलो पहिलं दर्शन घेऊ आणि मग पुढचा प्रवास सुरू करू. आता तुम्ही सकाळी बघू शकता आपलं मंदिर, तुम्हाला दाखवलं रात्रीचं आणि आता आलो सकाळी तुम्हाला दाखवायला. मस्त सकाळी पण मस्त येतात आणि मस्त आपण फोटो काढूया हे तुम्हाला दाखवतो. आज नाथ यांनी 1 रुपये देणे गेले ग्रामस्थ मंडळ भैरवनाथ देवालय ट्रस्ट यांचे आभारी आहे.